गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे माणसाचं नशीब असतं ना, ते आपण नशीब घेण्याची वाट पाहत असतो। हा प्रत्येक मनुष्य आहे ना, नशिबावर अवलंबून राहतो। पण समर्थ सांगत आहेत की नशीब आहे ना आणि नजर आहे, नशीब आणि नजरेमध्ये एकच फरक आहे। जी गोष्ट आपल्या नशिबात नसते ना, तीच गोष्ट आपल्या नजरेला आवडत असते। म्हणजे आपण नजरेवर विश्वास ठेवायचा का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या नजरेला जी गोष्ट आवडत असेल ना, तर तसं कार्यसुद्धा तुमचं पाहिजे। म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर तुमची मेहनतसुद्धा तेवढी पाहिजे ना। जर तुम्ही घरात बसून परीक्षेमध्ये 1 नंबर तुम्हाला हवा असेल तर बिना अभ्यास करणाऱ्याला तो मिळेल का? कधीच मिळणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये जर यशस्वी होऊन सुद्धा जर आपल्या पैशाचं चीज होत नसेल, जर आपल्या पैशामध्ये समाधान निर्माण होत नसेल, तर मनुष्याने समजून जावं की आपल्याला अध्यात्माची गरज आहे, आपल्याला भक्ती मार्गाची गरज आहे। पण मनुष्याला हे समजतं का? कधीच समजत नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमचा हा प्रवास आहे ना, या कलियुगामध्ये तुम्ही जन्माला आलात, तुम्ही भाग्यवान आहात। तुम्ही या कलियुगामध्ये जन्म घेतला कारण का? कारण तुम्हाला देवाने व्यवस्थित बनवलेलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तरी सुद्धा आपण भक्तिमार्ग करतो का? कधीच करत नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पाळटे भक्ती भावार्थ लागे, क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तोही तकारी। म्हणजे काय? बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। हे म्हणा सदा सर्वदा, हे सज्जन म्हणा, तू साधू संतांच्या या संगतीमध्ये राहा। जेव्हा तुझ्या जीवनामध्ये साधूंची संगती घडेल ना, तुझं जीवन सुद्धा पलटून जाईल। तुझ्या जीवनामध्ये जे तुझे प्रश्न निर्माण झालेले आहेत ना, ज्या तुझ्या गोष्टी अडकलेली कामे आहेत, तुझ्या जीवनामध्ये दुःख जरी असेल तरी ते सुखामध्ये परिवर्तन होईल। पण काय करायला हवं? आपण भक्तिमार्ग करायला हवा। समर्थांनी सांगितलेल्या गोष्टींवर, विचारांवर आपण प्रेरित व्हायला हवं, आपण त्या विचारांवर चालायला हवं। पण मनुष्य तसा करतो का? बघा समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, क्रिये विण वाचळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। म्हणजे काय? म्हणजे तू आचरणामध्ये तुझ्या बदल घडव। हे स्वतः आचरणात आणल्याशिवाय फुकटची बडबड तू करू नकोस। आणि हे अज्ञान वाचेल तेथून हे निर्माण होणारे वादविवाद आहेत ना, ते बंद करून तू सुसंवाद केले ना, तर तुझ्या परमार्थिक दृष्टीने तुझ्या जीवनामध्ये हितकारक ठरू शकतील ना। पण मनुष्य असं करतो का? तो फुकटची वाचाळ बडबड करत असतो। त्याच्या या वैखरीमध्ये चिंतन होण्याऐवजी त्याच्या वैखरीमध्ये दुसऱ्यांची चिंता निर्माण होत असते, स्वतःची चिंता निर्माण होत असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू दुसऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये बघ। जर तू तुझ्या स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये बघशील ना, तुला अनेक दोष दिसू लागतील। तुझ्या जीवनामध्ये किती गोष्टी कमी आहेत ना, तुला ते आपोआप दिसू लागेल। आणि त्याचा फायदा आहे ना,
त्याचा फायदा आहे तू भक्ती मार्गामध्ये लागशील, आणि भक्ती मार्गामध्ये एकदा की लागला ना, मग तुझं जीवन धन्य होऊन जाईल. ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, ज्ञानदेवा सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. बघा, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपला खरा मार्ग आहे ना. आता हरिपाठ म्हणजे काय हे आपण अगोदर पाहू. हरिपाठ म्हणजे परमेश्वराचं नामसंकीर्तन, परमेश्वराचं भजन. आपण जेव्हा मनाचे श्लोक वाचतो ना, या वैखरीमध्ये किती आनंद निर्माण होतो. आपण भागवद्गीता वाचतो, बघा या वैखरीमध्ये एवढा आनंद निर्माण होतो ना. आणि हा आनंद आहे ना तुझ्या जीवनामध्ये रोज झाला पाहिजे. हा हरिपाठ आहे ना तुझ्या जीवनामध्ये जेव्हा रोज होईल ना, तेव्हा मृत्यूनंतर तुझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत ना, बघा त्या प्रवासामध्ये या आत्म्याला यम एवढे मारझोड करतात ना, एवढा विचित्र प्रकार होतो, त्याचं वर्णनसुद्धा आपल्याला करता येणार नाही. एवढा विचित्र प्रकार आहे ना, ते यमदूत या आत्म्यासोबत करत असतात. बघा, उकळलेल्या त्या तेलाच्या कढईमध्ये ढकलून देतात, कित्येक प्रकारच्या वेदना या आत्म्याला देतात. मग या गोष्टीमध्ये तुला जर विजय मिळवायचा असेल ना, तर हरिपाठ तुला करावं लागेल. मनाचे श्लोक तुला वाचावे लागतील. बघा, भगवद्गीता तुला वाचावी लागेल, रामायण तुला वाचावं लागेल, वेद तुला वाचावे लागतील. म्हणजेच जेवढं तुझ्या या अंतरात्म्यामध्ये तुला शक्य होईल ना, तेवढं परमेश्वराबद्दल भक्ती निर्माण कर, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कर. तेव्हाच आहे ना तुझा पूर्ण प्रवास सुखाचा होणार आहे. म्हणजे काय, म्हणजे आता अगोदर आपण हे ठरवावं, आपल्याला नरकामध्ये जायचं आहे की स्वर्गामध्ये जायचं आहे. ज्यांना नरकामध्ये जायचं आहे ना, त्यांनी काही केलं नाही तरी चालेल, तुमचं आयुष्य तसंच जाईल, त्याला कोणाशी घेणं देणं नाही. पण ज्यांना वाटतं की त्यांना स्वर्गामध्ये जायचे आणि स्वर्गामध्ये जाऊन आपण एकदम समाधानकारक राहायचे ना, त्यांनी भक्तिमार्ग करा, 2 वेळची उपासना करा, सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कारण समर्थांनी असं सांगितलं नाही, ते सर्व शास्त्राद्वारे शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि हे शास्त्र काय सांगतं, जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या समाधानामध्ये समाधान निर्माण करतो ना, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करतो, तर त्या मनुष्यासोबत कधीही वाईट होत नाही. जरी ते वाईट झालं ना, ते काही क्षणापुरतं असतं, आणि तो क्षण जेव्हा निघून जातो ना, परत त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की प्रेम सुख दे, प्रेम सुख देही. जिथे प्रेम आहे ना, तिथे सुखाचा भंडार आहे, आणि जिथे प्रेम नाही ना, तिथे दुर्गंधी पसरलेली आहे. तिथे कधीच प्रेम नसेल ना, तिथे सुख निर्माण होईल का? कधीच होणार नाही. ज्याप्रमाणे आपण श्रीकृष्ण राधेचं बघा हे प्रेम पाहिलं ना, ते प्रेम पाहिल्यावर आपल्याला कळालं असेल, आपल्याला समजलं असेल नक्की प्रेम म्हणजे तरी काय. म्हणजेच या दुनियेमध्ये, या विश्वामध्ये निरंतर जर काही टिकायचं असेल ना, तर ते प्रेम आहे. म्हणून प्रेमाने जेवढं काही शक्य होईल ना, तेवढं करत जा. बघा, इथे कधी आपण अशा संतांना भेटतो, आपण अशा विद्वान मनुष्याला भेटतो ना, की बघा भरपूर अध्ययन केलेलं असतं, त्यांना भरपूर मोठी पदवीसुद्धा असते. पण कधी आपण पाहत असतो की एवढे मोठे संत असूनसुद्धा, एवढी मोठी विद्वान पदवी असूनसुद्धा त्यांना रागावर मात्र कंट्रोल नसतो. मग आपण बरे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, कोण किती मोठा आहे ना, त्याच्यावर तू अजिबात जाऊ नकोस. कारण ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ रामदास स्वामींचे विचार आहेत, तुकाराम महाराजांचे विचार आहेत, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ना,
तो मनुष्य आहे ना, कधीही हारू शकत नाही. तो नेहमी समाधानच राहील. कारण का, त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट नक्कीच येतील, पण ती संकट आहेत ना, त्याच्या जीवनामध्ये जरी आली ना, ती थरथर कापू लागतील. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, जीवनात जरी किती संकट जरी आली ना, हे मना तू घाबरून जाऊ नकोस. फक्त तुझ्या जीवनामध्ये या अंतरात्म्यामध्ये नामस्मरण चालू ठेव. म्हणून ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बघा किती सुंदर संतांनी वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन आहे ना, मनुष्याला हे जीवन कसं जगायचं ना, ते शिकवत असतं. पण आपण मात्र काय करतो, याचा पंथ असा आहे, त्याचा पंथ असा आहे, यावरच आपलं जीवन चालू असतं. दुसरा किती वाईट आहे, दुसरा किती ऐश्वर्याम करतो, दुसरा किती काय काय करतो, याच्यावरच आपलं जीवन चालू असतं. पण स्वतःकडे मात्र आपण कधीच लक्ष देत नाही. आणि जेव्हा लक्ष द्यायची वेळ येते ना, तेव्हा आपला मृत्यू झालेला असतो. तेव्हा आपल्याला आठवतं की मी स्वतःवर लक्ष दिला असतं ना, तर आज मी मृत्यूशय्येवर नसतो. तेव्हा सर्व हवंसं वाटतं की हे मला करायला पाहिजेत होतं. पण जेव्हा करायची वेळ होती ना, तेव्हा तुला काहीच समजलं नाही. तू अहंकारामध्ये बुडालेला होतास, लोभामध्ये बुडालेला होतास. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अजूनही वेळ गेलेली नाही. बघा काही माणसं असतात ना, बघा त्यांना सांगितलं ना की चला दर हप्त्याला श्रावणाला चला, तर ते काय म्हणतात बरं, आता आमचं वय झालेलं आहे, आता आमची 60 पार झाली, आता आम्ही भक्तिमार्ग करून काय करू बरं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी तुम्ही 80 वर्षाचे जरी झाला असाल ना, आणि जरी तुम्ही भक्तिमार्ग स्वीकारला, तुमच्या जीवनामध्ये नित्यानंद आणण्याचा प्रयत्न केला ना, सत्यानंद आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये केलेले पाप आहेत ना, ते मिटून जाण्याचा जरी संकल्प केला ना, तर ते सर्व पाप नष्ट होऊन जातील. एवढी शक्ती, एवढी ऊर्जा या भक्तिमार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये आहे. म्हणून तुम्ही हा विचार करू नका की माझं भरपूर वय झालं आहे, आता मी भक्तिमार्ग करू शकत नाही. फक्त विचार करा, या मनामध्ये परमेश्वर जागृत करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व काही प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेच आहे ना, जयाचे नामे महादोष जाती, जयाचे नामे गती पाविजेती, जयाचे नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे काय, म्हणजे ज्याच्या नामस्मरणानं मोठमोठली वादळे सुद्धा थंड होतात, मोठमोठे डोंगर सुद्धा छोटे दिसू लागतात ना, त्याचं नामस्मरण तू करायला हवं, सर्व दोष नाहीसे होऊन जातात. ज्याच्या नामस्मरणानं उत्तम गती प्राप्त होते. तुमच्या पुढे किती जरी संकट निर्माण झाली, किती जरी दुःख निर्माण झालं ना, तर ते दुःख तुम्हाला छोटं दिसायला लागतं. एवढं त्या नामामध्ये पावर, शक्ती, ऊर्जा आहे. आणि या नामस्मरणामुळं पुण्य संचयच होतो ना. त्या रामाचं तुम्ही पहाटेवेळी ध्यान करा. जर तुम्ही पहाटेच्या वेळी ध्यान केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये समर्थ विचार आहेत ना, ते सुख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण काय करावं, काय करू नये ना, हा भक्तिमार्ग शिकवत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धन, पैसा, श्रीमंती कधीही कमवू शकता. तुम्ही जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत या क्षणिक गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. पण हे नामस्मरण आहे ना, तुमच्या प्रत्येक वेळेला तुम्हाला कामी येणार आहे, आणि मृत्यूनंतर सुद्धा कामी येणार आहे. तुम्हाला मृत्यूनंतर ज्या तुम्हाला वेदना होणार आहेत ना, त्या वेदना नाहीशा करण्यासाठी
फक्त पुण्याचा साठा लागतो. आणि हा पुण्याचा साठा आपल्याकडे आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, नक्की भक्ती करावी तरी कशी? बघा, एका साधा बोळा भक्त असू द्या, त्याला वाचता येईना, लिहिता येईना, तो मनाचे श्लोक म्हणू सुद्धा शकत नाही, पण त्याने काय करावं बरं? त्याला जो मंत्र दिला असेल ना, नुसता जर दुसरा कोणता मंत्र दिलेला नसेल, ओम जरी हा मंत्र म्हटला ना, जय सद्गुरू जरी हा मंत्र म्हटला, तरी प्रत्येक कामाची सुरुवात आहे ना प्रत्येक मंत्रानं करायला हवी. जेव्हा आपल्या जीवनामध्ये जर बघा, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुम्ही मेहनत करून सुद्धा यश प्राप्त होत नसेल ना, तुम्ही प्रत्येक कामाची सुरुवात आहे या मंत्राने करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राची सुरुवात आहे ना, तुम्ही ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये कराल ना, बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशी पावर निर्माण झाल्यासारखी वाटेल ना, तुम्हाला काम करण्याची इच्छा होईल. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही समाधानकारक होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखांचा डोंगरच भरलेला असतो, पण जो या भक्तिमार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये प्रेरित झालेला आहे ना, त्याला विचारा, तू सुखी आहेस का दुःखी आहेस? तो लगेच उत्तर देईल, माझे समर्थ आहेत ना, माझे सद्गुरू आहे ना, तर मला दुःखाचं सावट सुद्धा येत नाही. कारण का? कारण ही माझं जीवन आहे ना, तेच चालवत आहेत. मला कसली भीती नाही, कसली चिंता नाही. आता इथे हा सुद्धा प्रश्न पडतो की कधी कधी मनुष्याला बघा, आपण ऐकत असतो की भरपूर भूतं असतात, कधी कधी माणसावर भूतं बसतात. ही भूतं नक्की आहेत कोण? बघा, शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ही भूतं आहेत ना, बघा ही योनी आहे ती नक्कीच आहे, हे आपल्याला नाकारता सुद्धा येणार नाही. पण ही योनी कोणासाठी आहे? जो या भूतकेतांवर विश्वास ठेवतो ना, ती त्याच्यावरच बसत असतात. पण आमच्या या भक्ती मार्गामध्ये ही भूतकेता आहेत ना, ती थरथर कापू लागतात. ती आमच्या जवळ सुद्धा येत नाही. कारण का? कारण त्यांना नामस्मरणाची भीती वाटते. आणि जर ती कधी जवळ आली ना, तर ते तिथेच मरून खाक होतात. त्याच्यामुळं या भक्तिमार्गाचा पहिला फायदा हा होतो की भूतकेतांपासून मुक्ती मिळते. बघा, तुम्ही विचार करा, जोपर्यंत आपण या भक्तिमार्गामध्ये नव्हतो तेव्हा बघा, जेव्हा अंधार व्हायचा, रात्र व्हायची, तेव्हा आपण घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरायचो. कारण का? कारण आपल्या मनामध्ये भीती होती की मी जर घराच्या बाहेर निघालो ना, अंधाऱ्या रात्रीमध्ये निघालो, तर कधी भूत येऊन माझ्या मनगटावर बसेल ना आणि मला मारून टाकेल. पण जेव्हापासून या भक्ती मार्गामध्ये आपण आलो ना, जेव्हापासून 2 वेळची उपासना आपल्याला व्हायला लागली ना, तेव्हापासून हे मन आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठतं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून परमेश्वराचं नामस्मरण करायला लागतं. म्हणजे हा भक्तिमार्ग आहे ना, या मनुष्याला कुठे घेऊन जातो. ही भूतकेता आहेत ना, कुठे गंगेळा मिळवून जातात ना, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू जीवन जगतोस ना, तर तू जीवन जगताना परमेश्वराचं नामस्मरण जेव्हा तुझ्या जीवनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा सर्व दोषांपासून, सर्व तुझ्या जीवनामध्ये आलेल्या संकटांपासून मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही मुक्ती तुला मिळणारच आहे, फक्त तू धीर खा. पण तो मनुष्य काय करतो बरं? जेव्हा तो उपासना करायला नवीन येतो ना, नवीन भक्ती मार्गामध्ये येतो, आणि जेव्हा नवीन भक्ती मार्गामध्ये येतो तेव्हा लगेच बघा, पहिल्या वेळेला तो जागा राहतो, परत असती 4-5 वेळा त्याचं श्रवण चालू होतं ना, आणि श्रवण जसं चालू होतं ना, तेव्हा त्याला झोपसुद्धा यायला लागते. आणि जेव्हा भक्ती मार्गामध्ये नव्हता ना, तेव्हा तो झोपेच्या गोळ्या खायचा, पण आता तो न झोपेच्या गोळ्या खाताना झोपी जातो. म्हणजे बघा, हा आपला अंतरात्मा आहे. बघा, जेव्हा त्याला
भगवंताचं नामस्मरण त्याच्या कानावर जातं ना, तर त्याचं मन सुद्धा झोपी जातं. मग जर हे भगवंताचं नामस्मरण जागा असताना जर श्रवण केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये किती फायदा होईल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. पण मनुष्य हा विचार करतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आणि हा विचार आहे ना, तो आपण केल्याशिवाय होईल का? का दुसरं कोणी करणार आहे? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. गपचूप बसू नका आणि श्रावणाला अजिबात झोपीसुद्धा जाऊ नका. कारण ते मन आहे ना, ते सैरावैरा भटकत असतं. जेव्हा त्याला चांगलं वाटेल ना तेव्हा ते झोपी जातं. पण जेव्हा आपण श्रवणाला असताना झोपतो ना, तेव्हा ते आपले पापकर्म असतात. आणि ते पापकर्म आहेत ना, ते चांगलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आणू देत नाही. म्हणूनच श्रवणाला असताना कधी झोपू जाऊ नका. समर्थांनी सांगितलेलं आहे की कधी कधी हा मनुष्याला आहे ना, श्रवण करताना सुद्धा कंटाळा येतो. कधी कधी तो मनामध्ये म्हणत असतो, बघा या मनुष्याचं श्रवण चांगलं होतं, या मनुष्याचं निरूपण चांगलं असतं. पण कधी कधी हा मनुष्य आहे ना, तो चांगलं निरूपण करत नाही. पण त्या मनाला माहीत असावं की कोणी मनुष्य निरूपण करत असतो का? कारण हे पूर्ण या वैखरीतून निर्माण होतं ना, ते समर्थांचे विचार असतात. ते कधी येतात आणि कधी जातात ना, ते मनुष्याला कधीच कळत नाही. बघा, तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर आपण परमेश्वराचं नामस्मरण करूया. हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा हरे राम. बघा, आपल्या मनाला सुंदर वाटलं असेल जेव्हा हे नामस्मरण आपल्या मनामध्ये निर्माण होतं ना. बघा, आपला थकवा असतो, आपल्या जीवनामध्ये असणारे दुःख असतात, ते धुळीस मिळून जातात. म्हणून जर तुम्हाला थकवा तुमचा घालवायचा असेल ना, तर नामस्मरणामध्ये राहा. आणि नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे ना, जो मनुष्य निरंतर भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्याचं मन एकचित्त होतं, त्याचं मन मऊ होऊन जातं. तो सोबतच्याना कधी छोटा समजत नाही. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आणि या जीवनामध्ये मोठा माणूस तोच असतो जो आपल्या सोबतच्याना छोटा कधीच समजत नाही. म्हणजे काय? म्हणजे चांगले विचार, चांगले लोक आणि चांगले विचार असतात ना, आपल्या बरोबर जर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे शून्यालाही किंमत देता येते. फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभं राहावं लागतं. आणि आपण तेच करतो, कारण आपल्यासोबत आपला परिवारच आहे ना. हा भक्तिमार्ग म्हणजे आपला परिवारच आहे. कारण आपल्या जीवनामध्ये बघा, शून्य आपण नक्कीच होतो. जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये नव्हतो ना, आपण झिरोहून झिरो होतो. आपला झिरो होता ना, तो कोणाला दिसतसुद्धा नव्हता, एवढे आपण झिरो होतो. पण ज्या दिवसापासून आपण या भक्ती मार्गामध्ये आलो, ज्या दिवसापासून हे नामस्मरण निर्माण झालं ना, भगवंताचे चरणस्पर्श झाले, त्या दिवसापासून आपल्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झाली ना, चांगले विचार निर्माण झाले की आपल्याला आता कुणीही विचारतं, तू बदललेला आहेस, पण तुझं बदलणं आहे ना अतिशय उत्तम आहे. तू अगोदर होतास कसा, आता झालास कसा. तू पैशाने जरी मोठा झाला नसशील ना, तरी तू स्वभावाने, तुझ्या मनाने खूप मोठा झाला आहेस. आणि समर्थांचे एवढे उपकार आहेत ना, सद्गुरूंचे एवढे उपकार आहेत
की आपल्याला धनसुद्धा दिलं आणि विचारसुद्धा दिलं. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये आपण कमी राहिलो का? अजिबात नाही. आता इथे भरपूर माऊली आहेत, ते प्रश्न विचारत असतात. आमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहेत, आमच्या जीवनामध्ये भरपूर संकट आहेत, ती अजून काही पूर्णता बरी होत नाही. पण समर्थांनी त्यावर उत्तरसुद्धा दिलेलं आहे. तुम्ही तूप खाऊन लगेच तुम्हाला रूप येणार आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण लगेच भक्तिमार्ग स्वीकारला आणि लगेच आपण त्याचं फळसुद्धा बघतो. पण परमेश्वर आहे ना, तो प्रत्येक मनुष्याची परीक्षासुद्धा घेत असतो की हा मनुष्य आहे ना कुठपर्यंत भक्ती करू शकतो. पण हा मनुष्यसुद्धा एवढा संकुचित वृत्तीचा असतो ना, त्याला जेव्हा प्रचिती येते ना, प्रचिती आल्यानंतर थोडा काही धन लाभ झाला ना, त्याला सर्व जीवन त्याचं व्यवस्थित झालं ना, लगेच भक्तिमार्ग सोडून देतो. पण परमेश्वर आहे ना, परमेश्वर पुन्हा त्याची परीक्षा घेतो. त्याला जे दिलेलं वैभव आहे ना, ते परत स्वतःकडे घेतो आणि परत त्याला कंगाल बनवतो. मग जेव्हा हा दुःखी होतो ना, जेव्हा हा कंगाल होतो, परत त्याला भक्तिमार्ग सुचतो. म्हणजेच हा मनुष्य आहे बघा, भक्ती मार्गाचा सुद्धा वापर आहे ना, स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तू निरंतर जर नामस्मरण केलंस, तू निरंतर जर भक्ती केलीस, तर तू सदा सुखी राहशील. पण आपण तसं का करत नाही बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, कधी कधी जीवनामध्ये आहे ना, नेहमी सल्ल्याची गरज असते का? बघा, आपण भक्तिमार्ग एवढा करतो ना की लगेच दुसऱ्याला सल्ला द्यायला लागतो. म्हणून भक्तिमार्ग एवढासुद्धा करू नका की तुमच्या डोक्यावरून जाईल. कारण का, मगाशीच म्हटल्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये माणूस आहे ना, दुसऱ्याला छोटा कधी वाटला नाही पाहिजे. म्हणजेच आपल्या समोर आलेला व्यक्ती आहे ना, त्याला कधीच कमी समजू नका. म्हणून जीवनामध्ये थोडे सल्ले कमी द्या. कारण जीवनामध्ये समोरच्याला सल्ल्याची गरज कधीच नसते. कधी कधी हा धीर आहे ना, तो धीर देणारा हात असतो ना, ऐकून घेणारे कान असतात आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज आहे ना, ती निरंतर असायला हवी. पण हा मनुष्य या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. तू कसा माझ्यापेक्षा कमी आहेस ना, हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त दुःख कधी येतं बरं? जेव्हा आपलाच माणूस आपली बुराई करतो ना, आपलाच माणूस आपला वैरी होतो, तेव्हाच हे सर्व घडतं ना. आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल, जोपर्यंत बिभीषण रावणासोबत होता ना, तोपर्यंत रावणाच्या नखाला सुद्धा श्रीरामाने धक्कासुद्धा लावला नव्हता. कारण का? कारण त्या लंकेमध्ये बिभीषणसारखं वैभव होतं ना, जोपर्यंत संतांचे पाऊल तिथे असतील ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. पण जेव्हा बिभीषण बघा श्रीरामाच्या बाजूने आला ना, श्रीरामाच्या मार्गामध्ये आला, श्रीरामाच्या चरणामध्ये लीन झाला, तेव्हा मात्र लंकेची वाट लागली. तेव्हा मात्र लंकेची अधोगती सुरू झाली. म्हणजे जोपर्यंत संत संगती जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत समोरचा कितीही बलाढ्य असू दे, कितीही धनाढ्य असू दे, आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण ही संत संगती साक्षात भगवंताची संगती असते आणि ती प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे. प्रत्येकानं आपल्या हृदयामध्ये श्रीराम नावाचं हे रूप आहे ना, श्रीराम नावाचा हा बाण आहे, तो प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये ठेवला पाहिजे. हा बाण आहे ना, आपले जरी दुश्मन असतील तर आपोआप त्यांना लागून जाईल. म्हणून हा श्रीराम नामाचा बाण आहे ना, तो आपल्या हृदयामध्ये ठेवा. आणि हा हृदयामध्ये कधी बसेल? जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये गोडवा नाही, जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये शांतता नाही, जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये गोडी नाही, तोपर्यंत श्रीराम रूपी हा बाण आहे ना, तो कधीच आपल्या हृदयामध्ये बसणार नाही. आणि हा राम बसेल कधी? जेव्हा आपण समर्थांनी सांगितले हा भक्तिमार्ग, या भक्तिमार्गामध्ये आपण मन रमू आणि 2 वेळची ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करू.
एक ब्रह्ममुहूर्तावर उपासना आणि एक संध्याकाळची उपासना, ही 2 वेळची उपासना आपल्या जीवनामध्ये झाली ना, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या अंतरात्म्यामध्ये हा श्रीराम रूपी बाण वसला जाईल. आणि तो बाण आहे ना, जो आपला शत्रू होईल त्याला आपोआप लागून जाईल, जो आपला मित्र होईल त्याला आपोआप त्याचा फायदा होईल. जय जय रघुवीर समर्थ.